आयुष्य शांततेने जगायचं तर या गोष्टी लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो. या धकाधकीच्या, स्पर्धात्मक आणि सतत बदलणाऱ्या जगात माणूस बाह्य यशाच्या मागे धावत असताना आपली मानसिक शांती, मनाची स्थिरता, आनंद आणि समाधान कुठे हरवून बसला आहे. शांतता ही कोणत्याही मौल्यवान वस्तूपेक्षा अधिक अमूल्य आहे. जर मन शांत नसेल तर घर, पैसा, पद, यश, प्रेम यांचा अर्थ राहत नाही. म्हणूनच या व्हिडिओमधून आपण शांत, समाधानी आणि समतोल जीवन जगण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. स्वतःला समजून घ्या, स्वतःचा शोध घ्या. शांत जीवन जगायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःला ओळखणं महत्त्वाचं आहे. आपले विचार, भावना, भीती, कमतरता आणि ताकद ओळखा. जेव्हा आपण स्वतःबरोबर प्रामाणिक राहतो तेव्हा इतरांकडून मिळणाऱ्या मतांचा त्रास होत नाही. आत्मस्वीकृती. परिपूर्ण कोणीच नसतं. आपले दोष, चूक, अपयश यांना स्वीकारा. स्वतःवर टीका करणं थांबवा. आपण शांततेचा पहिला शत्रू म्हणजे स्वतःबद्दलची अस्वस्थता. अपेक्षांचे ओझं टाळा. अपेक्षा कमी करा. आपल्याला त्रास फारसा इतरांमुळे होत नाही, तो होतो आपल्या स्वतःच्या अपेक्षांमुळे. जितक्या अपेक्षा कमी तितका मनशांतीचा स्तर जास्त. हवे ते होईलच ही सवय बदलावा. कधी कधी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, त्यावेळी होऊ दे ही वृत्ती ठेवा. सगळं नियंत्रण आपल्या हातात नाही हे लक्षात घ्या. माफ करायला शिका. माफ करा, विसरा आणि पुढे जा. राग, सूड, द्वेष या भावना तुम्हाला शांततेपासून दूर नेतात. कोणी तुमचं वाईट केलं असेल तर ते विसरून टाका, कारण रागाच्या आगीत तुम्ही स्वतः जळता. क्षमाशीलतेत ताकद असते. माफ करणं म्हणजे दुर्बलता नाही, ती ताकद आहे. मन मोकळं ठेवलं की चिंतेला जागा राहत नाही. सोशल मीडियाचा वापर मर्यादित करा. तुलनाच टाळा. दुसऱ्यांचं सुख पाहून आपण आपलं दुःख वाढवत असतो. त्यांचं किती चांगलं चाललंय या विचारांपासून लांब राहा. डिजिटल कनेक्टेड पण इमोशनली तुटलेले. सोशल मीडियावर जगाशी जोडलेले आहोत पण घरात बोलणारे नाही. मन शांती हवी असेल तर मोबाईलपासून सुट्टी घ्या आणि निसर्ग, माणसं आणि स्वतःशी संवाद करा. साधं जीवन, उच्च विचार, साधेपणा स्वीकारा. जास्त हवे, अधिक पाहिजे हेच दुःखाचं मूळ आहे. साधेपणात सौंदर्य असतं. जे आहे त्यात समाधानी राहायला शिका. गरज आणि हव्यास यात फरक ओळखा. गरज असलेली गोष्ट शांतता देते, हव्यास असलेली गोष्ट अस्वस्थता देते. वेळेचं व्यवस्थापन करा. वेळेचं नियोजन करा. कामाचा ताण, अपूर्ण जबाबदाऱ्या मन अस्वस्थ करत असतात. प्रत्येक दिवसाचं नियोजन करा. गरजेच्या गोष्टी आधी करा. ना म्हणायला शिका. सगळ्यांनाच खुश करता येत नाही. कधी कधी नकार दिला की आपली शांती वाचते. शरीर आणि मनाची निगा. व्यायाम, ध्यान, योग करा. शरीर ठणठणीत नसेल तर मनही शांत राहत नाही. दररोज व्यायाम करा, ध्यान करा, योग करा. मनाचा गोंधळ नीट बसवायचं असेल तर शरीराला हालचाल हवीच. झोपेची काळजी घ्या. पर्याप्त झोप ही मानसिक शांततेसाठी अत्यावश्यक आहे. रात्रभर मोबाईल न पाहता शरीर आणि मनाला विश्रांती द्या. बोलणं आणि ऐकणं याचं भान ठेवा. बोलताना काळजी घ्या. मन दुखावण्यापेक्षा मौन उपयोगी. कधी कधी न बोलणं म्हणजेच सर्वात मोठं उत्तर असतं. कोणाचं बोलणं मनावर नका घेऊ. प्रत्येक जण तुमच्याबद्दल चांगलं बोलेल ही अपेक्षा चुकीची. लोकांचं मत त्यांचं आहे, आपण का त्यात अस्वस्थ व्हावं. आभार आणि समाधान. रोज आभार माना. दैनंदिन जीवनात मिळणाऱ्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहा. जेव्हा आपण धन्यवाद म्हणतो तेव्हा आपण समाधानाच्या दिशेने वाटचाल करतो. मिळालेल्या गोष्टींचं मोल ओळखा. तुमच्याकडे जे आहे ते कोणीतरी स्वप्नात पाहता आहे. म्हणूनच तुमचं आयुष्य इतकं वाईट नाही जितकं वाटतं. आपली चूक स्वतःच शोधा. दोषारोप थांबवा. सगळ्याच गोष्टींसाठी इतरांना दोष देणे बंद करा. कधी कधी आपणही चुकतो ते स्वीकारा. आत्मपरीक्षण करा. रोज 5 मिनिट स्वतःशी बोला. मी काय केलं, काय सुधारता येईल. शांततेकडे नेणारा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. नकारात्मक लोकांचं प्रमाण मर्यादित ठेवा. सतत ओरडणारे, टीका करणारे, अपशब्द वापरणारे लोक तुमचं मानसिक आरोग्य खराब करतात. अशा लोकांपासून मानसिक अंतर ठेवा. सर्वांशी मिळून चला, पण अंतर ठेवा. सगळ्यांवर विश्वास ठेवू नका. सगळ्यांशी जुळवून घ्या,
पण स्वतःच्या सीमारेषा ठेवा. समाधान आणि शांतीचा संबंध. यशात नव्हे, समाधानी मनात शांती असते. जग कितीही मोठं का मिळालं, पण मन अस्वस्थ असेल तर सर्व व्यर्थ. म्हणूनच शांतता ही यशाची नव्हे तर समाधानी जीवनाचा भाग आहे. सध्या क्षणात जगा. भूतकाळाचे पश्चाताप आणि भविष्याची चिंता यात आजचा क्षण हरवतो. तोच आजचा क्षण उद्याचं आयुष्य ठरवतो. स्वतःचं आयुष्य स्वतः ठरवा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. इतर लोक काय म्हणतील यावर आयुष्य जगू नका. तुमच्या शांतीचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. स्वतःचं आयुष्य लिहा. कोणताही लेखक तुमचं आयुष्य चांगलं लिहू शकत नाही. तो अधिकार तुमचाच आहे. अध्यात्म आणि शांती. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. कधीतरी सगळं नियोजन असूनही गोष्टी बिघडतात. त्यावेळेस एक विश्वास, सगळं ठीक होईल, हा शांततेसाठी पुरेसा असतो. ध्यान, प्रार्थना, नम्रता या गोष्टी मन शांत करतात. अहंकारातून अस्वस्थता जन्मते. नम्रतेत समाधान असतं. मित्रांनो, शांततेने जगण्याचं स्वप्न आपण सर्वांनी पाहिलं आहे, पण ती शांतता शोधण्यासाठी सुरुवात आपल्यालाच करावी लागते. या व्हिडिओतील गोष्टी जर तुम्ही मनापासून आचरणात आणल्या तर कोणताही त्रास, टेन्शन, चिंता तुम्हाला जास्त काळ त्रस्त करू शकत नाही. शांतता ही आपल्याला कोणी दुसरा देत नाही, ती आपण स्वतःला द्यायची असते. सकारात्मक विचार, संयम, क्षमा, साधेपणा, कृतज्ञता आणि आत्मशोध या मार्गांनीच ती मिळते. मन शांत असेल तर जग जिंकले आणि मन अशांत असेल तर स्वतःलाही हरवले. आपण शांततेचा मार्ग निवडूया. जगात राहूनही मन शांती मिळवूया. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.